सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा जो आहे तो पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये संपन्न होतोय। आपण या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेचा आज मेळावा जो आहे तो संपन्न होतोय। ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा प्रमुख पदाधिकारी असतील, हे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा मेळावा जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या मेळाव्याच्या अनुषंगाने मोठी तयारी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय आणि मनसेचा मेळावा म्हटल्यानंतर किंवा राज ठाकरेंचं भाषण हे सर्वांसाठीच एक प्रमुख आकर्षण असतं। इकडे जर आपण बघितलं तर सरपंच असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, हे सगळेच जण आपल्याला या मेळाव्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय। आपण थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा प्रकारची तयारी आहे? मी जुन्नरहून आलोय आणि खूप चांगल्या प्रकारची तयारी। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, या सगळ्यांचा मेळावा राज ठाकरे साहेब घेत आहेत। कसं बघताय या मेळाव्याकडे? हा जो मेळावा आहे हा महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती असा होणार आहे। कारण सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना राजसाहेब मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या मार्गदर्शनातनं आज ते एक असा संदेश घेऊन जाणार आहेत की आपण आपल्या तालुक्यात, आपल्या गावात आपण काम कसं करायचं, या माध्यमातून राजसाहेबांचा संदेश घेऊन सरपंच, उपसरपंच गावी जाणार आहेत। दादा, आपण जर बघितलं तर सगळ्याच पक्षांकडनं मोर्चा बांधणी होत असताना ग्रामीण भागातली जी प्रमुख न्याय व्यवस्था आहे, ग्रामपंचायत, त्या सगळ्यांना घेऊन आज मनसेचा मेळावा इथे होताना पाहायला मिळतोय। काय सांग? एकंदरीतच मेळाव्याची कशी तयारी आहे आणि काय अपेक्षा आहेत तुम्हाला या मेळाव्यात? हे मेळावा खूप उत्स्फूर्त करणार आहेत। यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आलेले आहेत आणि महाराष्ट्र रोडमॉल कसा असते ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक जण आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत। आता सर्व जे इथे आलेले आहेत सर्व मनसेचे यंग आणि युवा सरपंच आणि सदस्य आहे। राजसाहेबांचे विचार घेऊन आम्ही जेव्हा ग्रामीण भागात जातो त्यांना राजसाहेबांचे विचार पटण्यासाठी आणि विकसित काम करण्यासाठी आम्ही राजसाहेबांच्या मेळाव्यात आलेलो आहोत। तर एकंदरीतच जर आपण बघितलं तर मेळाव्याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी किंवा राज ठाकरे आज या मेळाव्यातून कोणती भूमिका स्पष्ट करतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.